चिंतन सेवा संपली. लय भाग्याचा दिवस आहे तुमचा महाराज. हे चंद्रभागेच्या काठावरल्या समाधी आहेत ना, त्या संजीवन समाधी आहेत महाराज. लय कडक समाधी आहेत. फक्त पदर पसरा आणि सेवा करा, तुम्हाला कमीच नाही महाराज. यात असा इतिहास आहे की ते कुर्मगाव म्हणजे कुगाव आहे बघा, तिथे एक सीतारामभाऊ म्हणून येते, पुण्याला राहायला आहेत बघा. तर त्यांनी भीमा महात्म्याचं प्रकाशन केलंय. आत्तापर्यंत मला भीमा महात्म्य शोधायला 15 वर्ष लागली, भेटलंच नाही. मग 2-4 जणांनी आणून दिलं नंतर. तर ते आता DTP करून आपले ते सीताराम महाराज म्हणून तिथे कुगावचे, त्यांनी ते छापले. आपल्या पंढरपूरच्या सप्त्यात त्याचं प्रकाशन आहे. तर त्या सगळ्या ग्रंथामध्ये भीमेच्या काठावरल्या सगळ्या गावांचा इतिहास आला. आता लक्ष्मण महाराजांना माझी विनंती, तुम्ही शोधा जरा, आम्हाला शोधायला वेळच नाही. हाय हे जी सुरू चाललंय, आता काय सांगावं. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद. हे बघा, तुम्हाला सगळ्या करमाळा तालुक्यातल्या वारकऱ्यांना एक विनंती. काय विनंती आहे? हे चालू 2026 हे वर्ष आपल्याला खूप मोठे भाग्याने पाहायला भेटले. काय आहे या वर्षाचं महत्त्व? या वर्षात श्री संत सावता महाराज ज्यांची समाधी आपल्या सोलापूर जिल्ह्यात आरणला आहे, तर सावता महाराजाला यावर्षी अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव. श्री संत ज्ञानोबरायाला अवतार घेऊन यावर्षी 750 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. यावर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजाला वैकुंठाला 375 वर्ष पूर्ण झालेत. 300 त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. या वर्षामध्ये संत नामदेवरायाने संत जनाबाई या दोघांची समाधी आपल्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला नामदेव पायरीवर आहे. 14 जणांची समाधी नामदेव पायरीवर. नामदेव पायरीचं 14 वेळा दर्शन घ्यायचं मला. तर या घटनेला यावर्षी बरोबर 675 वर्ष पूर्ण होतात. षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष. या वर्षी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांची समाधी देवगिरीला आहे. या वर्षी त्यांनाही अवतार घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. आपण जे एका जनार्दनी म्हणतो ना, तेच जनार्दन महाराज. आपण आरती ज्ञानराजा म्हणत असताना रामा जनार्दनी, त्याचे 3 शिष्य होते, रामा जनार्दन, एका जनार्दन, जनी जनार्दन. तर त्या एक जनार्दन स्वामी यांना समाधी घेऊन यावर्षी 450 वर्ष पूर्ण होतात. चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. आणि जगविख्यात पालखी सोहळा ज्यांनी पहिल्यांदा काढला महाराष्ट्रात 1685 ला, ते नारायण महाराज देहूकर. तर या नारायण महाराजाला जन्म घेऊन यावर्षी बरोबर 375 वर्ष पूर्ण होतात. तुकाराम महाराजाचे लहाने चिरंजीव. असे 6 ते 7 संतांचा उत्सव घेऊन हे वर्ष आले. माऊली, माझ्या जीवनात हे वर्ष मला पहिल्यांदा कळायला लागले. मला पहिल्यांदा असं वर्ष आलंय की 7 संतांची मुहूर्त घेऊन एकत्र आले. मग या संतांचा 7ही संतांचा महोत्सव पुणे जिल्ह्याने भंडारा डोंगरावर केला यावर्षी. दुसरा लातूर जिल्ह्याने केला, तुम्ही तो मोबाईलवर पाहिला असेल. पण आता तिसरा आपल्या सोलापूर जिल्ह्याने करायचं ठरवलं. अरे, पुणे एकत्र आला, नगर जिल्हा एकत्र आला, लातूर जिल्हा एकत्र आला, नाशिक जिल्हा एकत्र आला. यांनी मोठे मोठे उत्सव केले. तुम्ही गेल्या वर्षी सिद्धटेकचा उत्सव सगळ्यांनी पाहिला. महाराज काय उत्सव होता, काय ते नाथ खोळा महाराज, मुंगीवाणी माणूस त्या सिद्धटेकच्या पटांगणात ऊसात उत्सव महाराज, ऊसच ऊस. तर माझी विनंती होती, तर यावर्षी तो उत्सव आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करायचा ठरला. उत्सव कसा करायचा? रोज 25,000 गाथा वाचक आपल्या सोलापूर जिल्ह्यात. 25,000 गाथा वाचक, नामदेव गाथा पारायण, रोज 25 पखवाजे कीर्तनाला, रोज 2000 टाळकरी कीर्तनाला. पहिल्या दिवशी 1 लाख लोक आणि काल्याच्या दिवशी 5 लाख भाविकांना पुरणपोळीचं नियोजन केलेलं आहे. आयोजक समस्त सोलापूर जिल्हा. आपल्या सोलापूरचे सगळे तालुके, करमाळा, माढा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, कोणता राहिला झाली, तुम्हालाही माहित नाही की मला माहिती नव्हतं. ही सगळी. आणि बाहेरचे 4 तालुके आहेत, इंदापूर, बारामती, फलटण आणि आटपाडी. असे एकंदर 16 तालुके एकत्र करून हा उत्सव होतो. या 16 तालुक्याच्या भाकरी आता. आणि मग 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 6 ते 11 संगीत गाथा पारायण, 11 वाजता 100 गावाच्या भाकरी येणार. आणि मग सकाळून एक कीर्तन होणार 11 ते 12:30. 12:30 वाजेपर्यंत आपल्याला भाकरी घेऊन यायच्या.
प्रत्येक तालुक्याला भाकरी सांगितलेल्या 11 वाजता भाकरी येतील किंवा 12:30 वाजता मग महा अन्नदान चालू होणार. मग 1 लाख लोकांना पहिल्याच दिवशीचं नियोजन अन्नदान. मग दुपारी 3 वाजेपर्यंत 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 नामदेवरायाचं चरित्र तुम्हाला ऐकायला भेटणार आणि 6 ते 8 महाराष्ट्रात हे बघा अभ्यासकांची कीर्तन आहेत. सगळे अभ्यासू प्रसिद्ध नाहीत पण सिद्ध कीर्तनकारांची कीर्तन आहेत महाराज. वा, आमच्याकडे सगळे सिद्धच असतात महाराज. आणि मग कीर्तन आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय बंडा तात्या कराडकर, माधव महाराज नामदास, नामदेव महाराज लबडे, सद्गुरू वास्कर महाराज, सद्गुरू देहूकर महाराज, बाळासाहेब महाराज देहूकर आहेत, चौरे महाराज, सुधाकर काका इंगळे आहेत, राम महाराज झिंजुरके आहेत, भागवत महाराज शिरवळकर आहेत. अशी अनेक विद्वानांची कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटणार. 2 सत्रात कीर्तन आहे. सकाळी बी कीर्तन आहे, संध्याकाळी 6 ते 8च कीर्तन आहे. 8 वाजता कीर्तन संपलं का परत एका तालुक्याच्या भाकरी. हो हो, पेटी थांबा. आणि मग एका तालुक्याच्या भाकरी आल्यावर मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवला. पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यातली कर्जतची आमटी, खाली एक कर्जत आहे बघा घाटाखाली. दुसऱ्या दिवशी नगरची आगडगाव आमटी. तिसऱ्या दिवशी मावळातली आंबळ्याची आमटी, आंबळ्याला हेले लाडके कीर्तन करत आंबळ्याचे राम महाराज. चौथ्या दिवशी जुन्नरची आण्याची आमटी. 5व्या दिवशी आपल्या राशींची शिपी आमटी. 6व्या दिवशी शेवगावची शेंगोरी आमटी. आणि 7व्या दिवशी आपल्या सोलापूर जिल्ह्यातली प्रसिद्ध 5 लाख लोकांना पंढरपूरची बाजार आमटी. वासालीत माणसं गोळा झाली. असं नियोजन. माझी विनंती माऊली, हा उत्सव खूप मोठा आहे. या उत्सवाची सुरुवात आहे 17 मे ते 24 मे. म्हणजे उत्सवाचं ठिकाण कोणतं आहे? ठिकाणाच्या बाबतीत खूप वाद झाला. बार्शीवाले म्हणत होते बार्शीला करा, करमाळ्यावाले म्हणत होते करमाळ्याला करा, मोहोळवाले मोहोळमध्ये करा, सांगोलवाले सांगोल्यात, माळशिरसवाले माळशिरस, सगळे हळद लावून बसले. सगळ्या जिल्ह्याने ठरवलं हे बघा एखाद्या तालुक्यात केला तर दुसरा तालुका येणार नाही. पण एकच असं गाव आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यात की तिथं सगळ्या महाराष्ट्राला यावं लागत. त्या गावाचं नाव आहे भीमा तिरी एक वसविले नगर आणि त्याचे नाव पंढरपूर आहे. पंढरपूरला हा सप्ताह आहे. कुठं? चंद्रभागेच्याच काठावर. आज जसं आहे आपण असं 65 एकर म्हणून आहे बघा. त्याला भक्तिधाम म्हणतात. आणि त्या भक्तिधाम मध्ये खूप सोय महाराज. जवळजवळ 5000 झाडं आहेत, 5000 टॉयलेट आहेत. दिवसातून एक याडा आला तरी नाही झाडाखाली बसायचं असं म्हणाला. 5000 झाडं आहेत. खूप सुंदर उत्सव आहे. माझी विनंती की आपल्याला या उत्सवाला यायचंय. पहिली अपेक्षा पारायण, नामदेव गाथा पारायणे. 50 लाख रुपयाचा मंडप आहे महाराज. त्यात 300 फॅन आहेत, 400 कूलर आहेत. सुंदर असा सुंदर उत्सव आहे माऊली. तर माझी विनंती आहे, सगळ्यात पहिली अपेक्षा करमाळा तालुक्याकडून वाचक माऊली. जास्तीत जास्त वाचक आपण पारायणाला या. महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय. आणि अधिक मासात सप्ताह कर. 17 तारखेला आज महिन्याला अधिक महिना सुरू होतो. आणि मग अधिक मासावर रोज चंद्रभागेचं स्नान, रोज पांडुरंगाचं दर्शन, रोज प्रदक्षिणा, 2 टाइम कीर्तन, नामदेव गाथा पारायण. लाख लोक नादत नाही करायचा. डोळ्याची पारणच फिटली पाहिजे मला. असा उत्सव आहे. आपल्या भागातल्या बऱ्याच धर्मशाळा आहेत त्या भागात. तर आपल्या धर्मशाळांना उतरा किंवा तिथं 65 एकराच्या काठावर सगळ्या धर्मशाळा घेतल्या. 65 एकरात असा वॉटरप्रूफ मंडप टाकलाय मला. फॅनर कूलर नादत नाही करायचं. असा उत्सव आहे. तुमच्याकडून अपेक्षा काय? सगळ्यात पहिली अपेक्षा वाचक. दुसरी अपेक्षा एक दिवस आपल्या करमाळा तालुक्याच्या भाकरी येतात. एक दिवस आपल्या भाकरी येतात. करमाळा तालुक्याच्या भाकरी. खातगावच्या सगळ्या महिलांना विनंती आहे, पांडुरंगाला भाकरी करून देताल का तुम्ही? वा वा, छान छान. एक दिवस आपल्या भाकरी येतात. 21 तारखेला आपल्या भाकरी येतात. कोणत्या कोणत्या गावांच्या भाकरी येतात गावा ऐका जरा. गावं सांगतो. मला वाटतं तुम्ही पत्रिकेत आणली असेल. समस्त करमाळा तालुका 21/5/2026 गुरुवार सकाळी आपल्या भाकरी येतात. सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या गावातल्या मंदिरात भाकरी गोळा करायच्या. भजनी मंडळाला विनंती, 2 पिकअप पाहायचे. गावात ज्याच्याकडे पिकअप आहे त्याने पिकअप द्यायचा. जो पिकअप पांडुरंगासाठी देईल त्याचा संसार सुद्धा पिकअपच देईल. जो पिकअप देणार नाही त्याचा संसार असा रिवर्स देईल. म्हणून माझी विनंती की प्रत्येकाने पिकअप द्यायच्यात. आपल्या 2 पिकअप. एका पिकअप मध्ये कॅरेट
कॅरेटला पेपर बिपर लावायचे, कॅरेट आदल्या दिवशी धुवून घ्यायचे, 20 तारखेला कॅरेट धुवून ठेवायचे, वाळवायचे आणि 21 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत कॅरेट घेऊन यायचे आणि 8 वाजता भाकरी गोळा करायला सुरू करायचे. किती भाकरी? घरटी 11 भाकर, 11, 51, 100. काय पांडुरंगाला नैवेद्य? आपल्याला पंढरपूरला कधी पंगत घडत नाही, आपली आमटी भाकरीची पंगत आहे. मग भाकरी एका पिकअप मध्ये गोळा करायच्या आणि एका पिकअप मध्ये भजनी मंडळ, भजनाची पिकअप पुढं, भाकरीची मागं. पांडुरंगा विटेवर नाचले पाहिजे. वा वा. पहिलं खातं खोललं त्याला खातं गाव म्हणतात. मला वा, हात गाव. कोणत्या कोणत्या गावाच्या भाकरी आहेत? 25 तारखेला आम्ही काय केलं, करमाळ्याचे 2 भाग केले. सकाळच्याला अर्धा करमाळा आणि संध्याकाळच्याला अर्धा करमाळा. तर सकाळच्याला लांबची गावं ठेवलीत कारण ते 1 वाजेपर्यंत येतील आणि संध्याकाळच्या जवळची गावं ठेवलीत पंढरपूरच्या. तर सकाळच्या गावं आहेत, ऐका गावं: रावगाव, लिंबेवाडी, वडगाव उ, काय भानगडी काय नेऊ, उत्तर, वडगाव द दक्षिण, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, बिटरगाव, कामोने, मांगी, पांडे, खांबेवाडी, धायखिंडी, कोथरे, निलज, बोरगाव, घारगाव, पांडळी, पोटेगाव, बाळेवाडी, देवीचा माळ, तरटगाव, भोसे, कोर्टी, हुलगेवाडी, हुलग्याची आमटी घेऊन या, गोरेवाडी, कुस्करवाडी, कुस्करून भाकरी हाणायच्या, सावडी, कुंभारगाव, घरतवाडी, देलवडी, राजुरी, दिवेगव्हाण, भिलारवाडी, कावळवाडी, पोंधवडी, केतूर म्हणजे आपल्या महेश महाराज गाव का, राम महाराज, बर, पारेवाडी, पोमलवाडी, पोमलच आहे का, पोमलवाडी, खातगाव. हे बघा आलं. मग आता खातगावचं ते 1, 2, 3, 4 टाकायचं राहून गेलं, पण ते घ्या तुम्ही ध्यानात राहता. टाकळी, रा म्हणजे राशीन, हा, कोंढार, चिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमरवाडी, हिंगणी, गोहेगाव. एवढ्या गावांच्या सकाळच्याला भाकरी. आता एवढ्या गावाचे जेवढे कारभारी आले त्यांनी कीर्तन झालं का आता तुम्ही पत्रिका घेऊन जायच्या. एका गावाला 100 पत्रिका. आता आपल्या गावात प्रत्येक घरी पत्रिका द्यायची, वस्तीवर द्यायची मावली. आपल्या गावची आमटी भाकरीची पंगत. आता आमटी कशी करायची? इथून न्यायची का? नाही. आता 1 लाख लोक आहेत, 1 लाख लोकांना भाकरी येतील, पण आमटी कशी करायची? मग सगळ्यांनी नियोजन असं केलं, कारण 1 लाख लोकांना कोणी आमटी एकटा खाऊ घालू शकत नाही, नाही तर त्याचीच गोड जेवण जेवावं लागलं. एकटाकडे कसं आमटी खाऊ घालायच्या? मग 1 लाख लोकांना आमटी कशी खाऊ घालायची? तर नियोजन असं केलंय. आता 21 तारीख म्हणजे जवळजवळ त्या दिवशी 1.5 लाख लोक राहतील. तर मग नियोजन असं केलंय की त्याच गावच्या भाकरी आणि त्याच गावची आमटी. पण आमटी न्यायची कशी? आमटी इथं करायचीच नाही. या उत्सवाचं एक ट्रस्ट केलेलं आहे भंडारा डोंगर देहूवाल्यांनी ट्रस्ट केलेलं आहे. त्यात एक तुकाराम महाराजाची वंशज आहेत, भंडारा डोंगराची विश्वस्त आहे. तर सगळ्यांनी म्हणून एक ट्रस्ट केलंय, जगद्गुरु तुकाराम महाराज निजधाम संस्था असं ट्रस्ट आहे. आणि या ट्रस्टचं पावती पुस्तक या सप्ताहाचं आपल्या प्रत्येक गावाला 2 पावती पुस्तकं दिली जातील. आपण त्या आमटीसाठी, बुंदीसाठी, लापशीसाठी, जिलेबी, भात काय असेल याच्यासाठी प्रत्येकाने आमटीसाठी थोडी वर्गणी द्यायची. आता बागायत पट्टा आहे, किती द्यावा? थोडं मन मोठं करा, नाही तर उगं मन केलं मोठं, चुळी शिवली 2 बोट, याला काय अर्थ? पांडुरंगाने आपल्याला खूप दिले. कमीत कमी 500, जास्ती कोणी 1000 वाटून 5000, कोणाला 10,000, 11,000. आपली पंगत कधी पंढरपूरला झालेली नाही. आणि हा अधिक मास आहे, हा योग आता यायला परत 25 वर्षाने. मग नामदेव महाराजाचा 700 आहे. मग कोणी म्हणत 25 वर्षांनी घालू, तर आपलीच पुण्यतिथी. आणि म्हणून माझी विनंती, आपल्या गावातली आमटी भाकरीची पंगत आहे, तर प्रत्येक गावाला 100 पत्रिका आणि ट्रस्टचे 2 पावती पुस्तक आहे. पावती घेतल्याशिवाय कोणी रक्कम द्यायची नाही. पावती कार्बन पावती, कारण ते ट्रस्टचा कारभार आहे, त्याचं सगळ्यात शेवटच्या दिवशी त्याचं सगळं ॲडिट होणार आणि शासनानं ते दाखल केलं जाणार. म्हणून माझी विनंती आपल्याला की आपण आपला जिल्हा एकत्र येतोय, तर आपण सर्वांनी सहकार्य करायचं. माझी विनंती, सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे संस्कार काही आगळे वेगळे, आणि सगळ्या करमाळ्यातल्या कीर्तनकारांना विनंती, आजपासून प्रत्येकाला हा संदेश द्या. कीर्तनातून बोला. आपले लक्ष्मण महाराज, ते बारके महाराज, त्यांचे 1-2 व्हिडिओ पाहिलेत मी. तर तुम्ही ज्यांनी ज्यांनी कीर्तनात बोलले, उकले, गोरख महाराज, मी त्यांना ओळखतो, 8-9 जरा लय जाऊ गाडी असो. तर माझी विनंती तुम्हाला की सगळ्या कीर्तनकारांनी आपापले व्हिडिओ काढून व्हॉट्सअप त्या ग्रुपवर टाका, कारण हे सगळे व्हिडिओ संस्थांकडे जमा होतात. आणि मग तुम्ही 1000 वर्षांनी सुद्धा हा तुमचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार. पुढे तुम्ही तर पाहायला नाही राहायचं, तुमच्या पिढ्या पाहते ना. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सहकार्य करा, अशी सगळ्याला विनंती आहे.
11 भाकरींपेक्षा 500 रुपये द्यायला आपण भिगवणला गेलं तर म्हणून माझी विनंती, थोडं मन चांगलं मन मोठं करा, संतांची सेवा करा. करमाळा तालुक्याचं नाव सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरला येईल असा सगळ्यांनी प्रयत्न करा, अशी सगळ्यांना विनंती. कीर्तन झालं आता. हे बघा, सगळ्या गावाला आम्हाला जाणं होणार नाही. लक्ष्मण महाराज असतील, आमचे महेश महाराज असतील, राम महाराज असतील, की गोरख महाराज असतील, हेच तुमच्याकडे सगळी महाराज मंडळी हेच तुमच्याकडे पत्रिका घेऊन येतील, तुमच्याकडे ते पुस्तकं घेऊन येतील. फक्त ते पुस्तकं घेऊन आपली पंगत ज्या दिवशी त्या दिवशी तिथं यायचं. तिथं ऑफिस रेंट ट्रस्टचं तिथं आपली पुस्तकं जमा करायची, त्यांच्याकडून रिसिट पावती घ्यायची जमा केल्याच्या, आणि मग आपल्या भाकरी तिथं जमा करायच्या. ते खूप मोठं नियोजन आहे महाराज. 50 लाख रुपयाचं त्याला मंडप आहे महाराज. महाराष्ट्राचे आजी माजी सगळे येऊन जाणार आहेत तिथं महाराज. आपल्या जिल्ह्यातले सगळे आजी माजी, भूतपूर्वन अभूतपूर्वन सगळेच येणार आहेत. माझी विनंती की आपण सगळेजण सहकार्य करा. आपल्या करमाळ्याचा असा उत्सव करा की तुकाराम महाराजाला वाटलं पाहिजे की सिद्धटेकलाही या मंडळीने मदत केली, आणि आता आपल्या जिल्ह्यातल्याही पंढरपूरच्या उत्सवाला मदत केली. तुकाराम महाराज म्हणले पाहिजे आता पुढचा अवतार मला करमाळा तालुक्यातच घ्यायचा महाराज. म्हणून सगळे सहकार्य करा. ज्या गावांची नावं वाचली त्या गावांनी कीर्तन झाल्यावर इथं आम्हाला भेटा. तुमच्या गावचे पत्रिका 100 पत्रिका आणि पावती पुस्तकाने गावात गेल्यावर मिटिंग घ्या, माईकवर सांगा, आणि जास्तीत जास्त महिलांना सांगा. मी तर तुम्हाला सांगतो, भाकरी बी त्याच देतील आणि आमटीला देणगी त्याच देतील महाराज, कारण कारभार त्यांच्याच हातात. वर पागा, नका डोळे पुसू, नका डोळे पुसू नका. असो सगळ्या महिलांना विनंती, लाडकी बहीण योजना आपल्याला प्राप्त झालेली. थोडंसं पांडुरंगाला एखाद्या लाडकी बहिणीचा हप्ता, देवाचा आशीर्वाद लागेल, मग ती बंद नाही होणार योजना. सगळ्यांना विनंती, थोडं सगळ्यांनी मदत करा. सखाराम महाराजाच्या मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे पुढं, तर गावाला विनंती की सगळेजण सहकार्य करा. पांडुरंगाच्या उत्सवाला पंढरपूरच्या या नामदेवरायांच्या, तुकोबरायांच्या, ज्ञानोबा सकल संतांचा महोत्सव, याच्यासाठी आपण एक सकल संत महोत्सव सेवा समिती तालुका करमाळा असं ग्रुप काढलेला आहे. आपल्या या व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर माझी विनंती की लक्ष्मण महाराज आणि हे सगळी महाराज मंडळी, महेश महाराज त्याचे ॲडमिन आहेत, तर प्रत्येक गावातली 10 माणसं त्याच्यावर ॲड करायची, जेणेकरून या ग्रुपवर आलेले संदेश अख्ख्या करमाळा तालुक्यातल्या गावगाव तुम्ही पाठवायचे. जे ग्रुपवर राहिले असतील ती गावं त्यांना गावांना घ्या, त्या गावांना बरोबर घ्या. आणि बरोबर चला, आज संध्याकाळी 5 वाजता आपलं 4 वाजता राजुरीला मीटिंग आहे या उत्सवाची. 4 ते 6 मीटिंग होईल आणि 7 ते 9 कीर्तन होईल, सगळ्याला अन्नदान होईल. म्हणजे आज आपल्या करमाळा तालुक्याची बरीच गावं या पट्ट्यातली भाकरीची संपली पाहिजे. बऱ्याच गावांनी, म्हणून जे आत्ता काही गावांनी भाकरी घेऊन जा, नाही तर दुपारी 4 वाजता मीटिंगला. पण गाव तुम्ही राहिले तर तुमच्या गावात कोणीतरी आणून देईल. पण माझी विनंती, आता आलेतच ना तुम्ही, तर घेऊन जा. सगळ्या गावकऱ्यांना भेटा आणि त्यांच्या ते गळ्यात घाला. फक्त हे घेत असताना 2 माणसाची नावं द्या, कारण तुमचं नाव, नंबर, तालुका, कारण ट्रस्ट आहे. उगा एखाद्याला ताप व्हायला नको, ते ज्याने दिले त्याला नको ताप व्हायला. आणि माझी विनंती की आपलं नाव नोंदवून घ्या आणि आपल्या 100 पत्रिका आणि 2 पावती पुस्तकं प्रत्येकाने घरी घेऊन जायची, अशी सगळ्यांना विनंती. शेवेला पूर्ण वेळा.